ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। मुंबईच्या कुर्ला भागात एक मोठा सायबर क्राईम झाल्याचं उघडकीस झालंय। हॅकर्सकडून एका खासगी कंपनीचा डेटा हॅक झाल्याचं उघड झालंय। हॅकर्सनं बिटकॉइन स्वरूपात खंडणी मागितली। 4.25 लाख रुपयांच्या बिटकॉइन्सची हॅकर्सनं मागणी केली। खंडणी दिली तरच डेटा परत देऊ असा हॅकर्सने इशारा दिलाय। त्यामुळे अत्यंत एक मोठा सायबर क्राईम झाल्याचं उघड झालेलं आहे। 4.25 लाख रुपयांच्या बिटकॉइन्सची हॅकर्सनं मागणी केलेली आहे आणि त्यांनी मोठा डेटा हॅक केलेला आहे आणि खंडणी दिली तरच हा डेटा आपण परत करू असा इशारा हॅकर्सने दिलेला आहे। या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी सूरज ओझा। सूरज, हे सायबर क्राईम आणि खंडणी मागणे हे दोन्ही प्रकारचे गुन्हे एकत्र केल्याचं खरं तर हे उघडकीस आलंय आणि जवळपास 4.25 लाखांची खंडणी मागितली आहे। नक्की यामध्ये त्यांनी एक लिंक पाठवली होती आणि जेव्हा ही लिंकवर क्लिक करण्यात आली तेव्हा त्यांचा डेटा कॉम्प्रोमाइज झाला होता आणि मात्र ते डेटा परत देण्यासाठी त्यांनी 4.25 लाखांचा बिटकॉइनची मागणी केली होती। यानंतर ह्या प्रकरणाचा जो तक्रार आहे त्यांनी सायबर क्राईम इथे केला होता आणि सायबर क्राईमने गुन्हा दाखल करून तपास देखील सुरू केलेली आहे। मात्र ह्यामध्ये सायबरचाही देखील लोकांसाठी एक ॲडवायझरी जारी करण्यात आलेली आहे की या प्रकारच्या अननोन जे लिंक्स असतात त्याला क्लिक करू नये, जेणेकरून तुमचा डेटा ते आहे इम्पॉर्टंट डेटा ते चोरी होऊ शकतो। मात्र ही जी घटना आहे त्यामध्ये बिटकॉइनची खंडणी मागण्यात आलेली आहे। खूपच गंभीर बाब असल्याचं बोललं जातं। खरं सूरज, त्यामुळे सायबर क्राईमचा एक मोठा प्रकार आता उघडकीस आलेला आहे। या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पुढील अपडेट्स यामिनी सोबत ब्रेकफास्ट न्यूजमध्ये पाहत रहा एबीपी माझा। थोडक्यात प्रस्तुत करते एमजीएम युनिव्हर्सिटी, छत्रपती संभाजीनगर। म्हणजे असं